लग्नात बुट चोराचे कष्ट जेवढे कोणी घेतले नसेल तेवढे आम्ही घेतले रे भाऊ. तर जय शिवराय पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. आणि या व्लॉगचा जर पार्ट 1 तुम्ही बघितले नसेल तर तो आधी जाऊन बघा. आणि पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलेलं असेल इथंच नवरदेव नवरीची एंट्री झाली. लग्न लागायचं आहे आपल्या शिवाजी महाराजांची इथं मस्तपैकी आरती पण घेण्यात आली. आणि फायनली इथं लग्न पार पडून गेलं आणि लगेचच आम्ही सगळेजण स्टेजवरती आलो, कारण की इथं आपल्याला नवरदेवचा बूट चोरायचा होता. आणि बूट पण आहे ना आम्ही असं तसं काही चोरणार नव्हतो, डायरेक्ट पुरी प्लॅनिंग करून आलो होतो. आणि लगेचच नाही का आपल्या मयूर दादा नवरदेवला खांद्यावर घेतला आणि तवनाच डायरेक्ट खालून आपल्या 2 प्लेअरनी बुट काढून डायरेक्ट पळत सुटले. आता बुट तर चोरले बरं का, पण मध्येच नाही का कडच्या असलेल्या भाऊ बहिणींनी आपल्या 2 प्लेअरला डायरेक्ट धरून घेतलं. पण इथंच डायरेक्ट मोठा युद्ध चालू झाला. पण त्यांना काय आपण बुट चोरू दिले नाही बरं का. मग तो विषय सोडा, इथंच नाही का आपल्याला तर नवरी वाटी लावस तर थांबायचं होतं. म्हणून नाही का पाडलेलं म्हणलं इथं आपल्याला गरम राहिलं भाऊ, म्हणून आपल्या सगळ्यांसाठी नाही का इथं कूलर आण म्हणलं. आणि इथंच नाही का आपल्या जेवण सगळं झालं होतं बरं का. आणि जेवण करायचे आता राहिले होते फक्त नवरदेव नवरी. आणि इथंच आपल्याला आता बुटांचा सौदा करायचा होता. आणि मग काय फायनली आपण नवरदेवला त्यांचे बुट देऊन टाकले. आणि आता वेळ झाली होती नवरीला वाटी लावण्याची. मग काय नवरी पण त्यांच्या घरी चालल्या गेली. आणि आपण पण इथं थोडीफार मस्ती करून आपण पण चालले गेलो आपल्या घरी.